नमस्कार. सुरुवातीलाच काय होतं की नंदिनी आणि तिची नणंद रम्या यांच्यात थोडी वादावादी होत्या. नंदिनी बाबांना सांगते की रम्यावर विश्वास ठेवू नका हम्म. आणि रम्या उलट नंदिनीवरच पिहूला भडकवल्याचा आरोप करते. म्हणजे सुरुवातच अशी तणावाची आहे. बरोबर. पण खरा मुद्दा येतो जेव्हा नंदिनी एक काय म्हणतात त्याला पुरावा समोर आणते. पिहूने काढलेलं एक चित्र. अच्छा, चित्र काय आहे त्या चित्रात? चित्रात असं आहे की लग्नाचा मांडव आहे, पार्थ एकटा उभा आहे आणि नंदिनीच्या नावावर अशी फुली मारलेली आहे, क्रॉस. अरे बापरे. हो, आणि मग ते चित्र सगळे बघतात. बाबा, आई, वसू आत्या, विक्रम, कुटुंबात एकदम खळबळ उडते. पण या चित्राचा अर्थ काय लावायचा? म्हणजे हे खरं आहे की चित्र नंदिनी लग्नात नाहीये हे दाखवत आहे, पण वसू आत्याने अपहरण केले हे कसं सिद्ध होणार यातून? तोच मुद्दा आहे. परिस्थितीजन्य पुरावा झाला नाही का? बरं. त्यामुळे कुटुंबात लगेच मतभेद दिसतात. विक्रम विचारतो की याचा आणि वसू आत्याचा काय संबंध? अगदी. मग नंदिनी दुसरा एक मुद्दा काढते. ती म्हणते की अॅनिव्हर्सरीच्या दिवशी वसू आत्याने पिहूला गप्प बसायला दम दिला होता. अच्छा, हा थेट आरोप झाला. हो. पण इथे एक ट्विस्ट आहे. जेव्हा वसुंधरा स्वतः पिहूला विचारते सगळ्यांसमोर, तेव्हा पिहू सरळ सांगते की वसुमावशी तिला काही बोलली नाही, दम दिलाच नाही. काय सांगताय? म्हणजे पिहूने नंदिनीच्या विरोधात साक्ष दिली. अगदी. आणि यामुळे नंदिनीची बाजू एकदमच कमकुवत होऊन जाते. तिचे वडील पण तिला विचारतात की आता कशाच्या आधारावर आरोप करतीयस? मग तर कुटुंबातले मतभेद आणखी वाढली असणार. हो ना, 2 गट पडल्यासारखेच झालेत. एकीकडे विक्रमचे वडील आहेत. ते म्हणतात की नंदिनी उगच बोलणार नाही, काहीतरी असेल. म्हणजे ते तिच्यावर विश्वास दाखवतात. हो, तर दुसरीकडे रम्या आहे. ती तिच्या आईच्या म्हणजे वसुंधरेच्या बाजूने खंबीरपणे उभी राहते. ती उलट नंदिनीलाच म्हणते की तुझ्याकडे ठोस पुरावा कुठे आहे? इथे मग निष्ठा कोणाची, कुणाकडे आहे, नाती कशी आहेत, हे सगळं समोर येतं. नंदिनी स्वतः पण कबूल करते की तिच्याकडे आत्ता म्हणजे या क्षणी काही ठोस पुरावा नाहीये. अच्छा. पण तिचा विश्वास इतका पक्का आहे की लग्नात तिच्या आई-वडिलांचा जो अपमान झाला, तिच्या चारित्र्यावर जे बोललं गेलं, या सगळ्यामागे वसू आत्याच आहेत. म्हणजे तिचा हा ठाम विश्वास आहे. हो, आणि त्यामुळे आता सत्य समोर आणायलाच हवं असं ती म्हणते. इथे मग हेतूचा प्रश्न येतो की वसुंधरा असं का करेल? म्हणजे काय कारण असेल? नंदिनी म्हणते की लग्नाला विरोध होता, तिच्या आईवडिलांवरचा राग होता. हे कारण असू शकतं. पण वसुंधरा हे साफ नाकारते. ती म्हणते की मी इतक्या टोकाला नाही जाणार. ती थोडं भावनिक आवाहन करते. हेतू सिद्ध करणं तसंही कठीण असतं. बरोबर. आणि मग प्रकरण आणखी तापतं. नंदिनी आव्हान देते की ती 24 तासात पुरावा वाढणार. वसू आत्यानेच अपहरण केल्याचा पुरावा. अरे वा, 24 तास? हो. आणि त्यावर लगेच रम्या अट टाकते. काय अट? की जर पुरावा नाही आणला तर नंदिनीने घर सोडून जायचं. बापरे, म्हणजे प्रकरण टोकाला गेले एकदम. हो. कुटुंबातला एक सदस्य जीवा बहुतेक तो विरोध करतो या अटीला, पण नंदिनी आव्हान स्वीकारते. म्हणजे आता सगळा दबाव नंदिनीवर आहे. पुरावा आणायचा, तोही फक्त 24 तासात. हो. या सगळ्या तणावानंतर ना एक प्रसंग आहे जिथे नंदिनी खूप खचलेली दिसते, जेवत पण नसते. साहजिक आहे. तेव्हा कुटुंबातला एक सदस्य तिला खूप प्रेमाने म्हणजे भावनिक होऊन खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. आई, बाबा, काव्या, आरुषी, पार्थ दादा, जीवा असा प्रत्येकाचं नाव घेऊन घास भरवायला बघतो. अच्छा, यातून काय दिसतं? मला वाटतं 2 गोष्टी. एक तर या सगळ्याचा नंदिनीवर किती मानसिक ताण आलाय, आणि दुसरं म्हणजे कुटुंबात अजूनही काही जण आहेत ज्यांना तिची काळजी आहे. एक छुपा पाठिंबा म्हणता येईल. हो, ते तर आहेच. थेट विरोध नसला तरी सहानुभूती आहे कुठेतरी. तर एकूण परिस्थिती अशी आहे की आरोप गंभीर, पुरावा गायब, सासूचा स्पष्ट नकार, कुटुंबात फूट आणि सुनेवर वेळेचं बंधन. खूपच स्फोटक स्थिती आहे. अगदी. आणि या सगळ्या घडामोडींच्या पलीकडे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हा संघर्ष फक्त पुराव्यांचा नाहीये, हा कुटुंबातल्या विश्वासाचा आणि नात्यांमधल्या गुंतागुंतीचा आरसा आहे. बरोबर. समजा पुरावा मिळाला नाही किंवा मिळाला, त्याचे कुटुंबावर काय परिणाम होतील, नाती कशी बदलतील, हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे. त्यावर विचार करायला हवा.